रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा समश्लोकी अभंग छंदात अभिजात मराठी मायबोलीत अनुवाद केला आहे. त्या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता. या ग्रंथाची ओळख आपण करून घेत आहोत. आता अध्याय दुसरा, श्लोक क्रमांक 61 आणि अभंग क्रमांक 106 पासून भाग 13व्याची सुरुवात करूया. आता पहिल्यांदा श्लोक वाचूया, नंतर अभंग वाचूया. तानि सर्वाणि संयम्यः युक्तः आसीत् मत्परः वशेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आणि तुकाराम महाराज त्याचा अनुवाद करतात. तया मना लागी आवरोनी असे युक्त राजत असे मत्पर जो इंद्रियेही वश जालापायी असती त्याची प्रतिष्ठिता प्रज्ञा होय. तुका म्हणे येथे कुसंग नसावा तेणेच पावावा निजमोक्ष. आता ह्या अभंगाची वैशिष्ट्य पाहूया. अभंगाची सुरुवात तया या शब्दापासून होते. तया म्हणजे व्यक्तिवाचक उल्लेख नाही आहे, पण व्यक्तीला घडवणारा अर्थपूर्ण शब्द आहे. तया मना लागी, मनाचे विशेषण तया, ते हे मन. मन प्रत्येकालाच असते. जसे मन तसे आपण. मन हे 11वे इंद्रिय, न दिसणारे पण 10 इंद्रियांवर ताबा मिळवणारे हे 11वे इंद्रिय. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, किंवा जे दिसते ते आहे आणि जे दिसत नाही ते नाही असं म्हणण्या पलीकडे असणारे हे मन. या अभंगात ते मन कुणा जो ब्रह्मज्ञानी, ब्रह्माला जाणतो, परब्रह्माला शरण जातो. जसे मासा आणि पाणी वेगळे होऊ शकत नाही, तसा ब्रह्मज्ञानी कायम परब्रह्माचा विचार करत असतो. अशा विचारी मनाचा 10ही इंद्रियांवर लगाम असतो. बाह्यात वर्तन कधीच होत नाही. त्याच्या बुद्धीच्या वर्तनाने राजाश्रय किंवा समाजात प्रतिष्ठा सहजपणे प्राप्त होते. हे सर्व झालं भगवानुवाच. अशा व्यक्तींना लोकसंग्रहातून एक धोका असतो. तो तुकारामांनी सांगितलाय की इंद्रियेही वश जालापायी असती त्याची प्रतिष्ठिता प्रज्ञा होय. आणि अशा प्रतिष्ठित व्यक्तीला धोका कोणता आहे तर तुका म्हणे येथे कुसंग नसावा तेणेच पावावा निजमोक्ष. मन पाखरासारखं उडून जातं. कुसंगतीने आगामी आकर्षण दिसू लागतात. मुलं लहान असताना म्हणजे अंदाजे 10वीपर्यंत किंवा पदवी प्राप्त होईपर्यंत मुलांच्या चांगुलपणा करण्याचे वर्णन करणारे पालक काही काळानंतर चिंताग्रस्त होतात. कारण प्रतिष्ठिता प्राप्त झाली की अवतीभोवती जमणाऱ्यांचा संग होतो. त्यातच कुसंगही घडतो. जसे उमललेल्या फुलाभोवती भुंगा फिरतच राहतात आणि ते फुलातील मधाचे प्राशन करण्यासाठी. अशा भुंग्याला कुणी मारतं का? भुंग्याचा दंश होण्याची भीती असते. अशावेळी फुलानेच स्वतःचं रक्षण करायला हवं. तसे प्रज्ञावंतांनी आपल्या भोवतीचे भुंगे हेरून किंवा समजून घेऊन त्यांच्यापासून योग्य अंतरावरच राहिले पाहिजे किंवा त्यांना योग्य अंतरावर ठेवलं पाहिजे. कुसंगाच्या संगतीने सहजपणे बुद्धिभ्रम निर्माण होतो. तया म्हणजे मनाच्या इंद्रियावरचा ताबा सुटतो. कसं? अरे च तरी बघ असे म्हटल्याने अपेय पानातून वशीकरण होते आणि हा प्रतिष्ठित व्यसनात केव्हा बुडतो ते त्याचे त्यालाच कळत नाही. अरे आमच्या पंक्तीला बसलायस, थोडी चव तरी बघ असे म्हटल्यावर अभक्ष भक्षण, यातून अपेयपान आणि ह्याचा पूर्ण संग असा कुसंगाच्या संगतीने लागतो. नायकाचा खलनायक बनतो. प्रतिष्ठित कुसंगती, अनावर मन, बुद्धीचा भ्रम असा घडणारा आयुष्याचा प्रवास इतरांना छानपैकी चर्चेचा विषय किंवा गप्पांचा विषय ऐकता मिळतो. हा धोका टाळण्यासाठी सोपा उपाय म्हणजे शुद्ध मतीने, शुद्ध मनाने
परमात्म्यावर म्हणजेच श्रीकृष्णावर श्रद्धा ठेवणे. म्हणून तुकाराम म्हणतात, युक्त राजतसे मतपर जो. मतपर म्हणजे मला, म्हणजे श्रीकृष्णाला शरण जा. आता शुद्धमती, अशुद्धमती तसेच सुसंग, कुसंग म्हणजे काय हे माहीत असूनही कुसंगाची लालसा मनामध्ये निर्माण होणे म्हणजेच अशुद्ध मनाचे, अशुद्ध विचाराचे पारडे जड होणे ही एक विकृतीच आहे. अशा विकृत मनाला उपचारासाठी व्यक्तीचं लक्षात आल्यानंतर कुणीतरी उपाय करावे लागतात आणि त्या व्यक्तीसाठी कुठे केस पेपर नाही, तपासण्यांचा रिपोर्ट नाही, मेडिकलचे बिल नाही. आजच्या परिस्थितीत अशी विकृतीला आपलेसे मानणे ही एक संस्कृतीच समजली जाते आणि अशा असंस्कृतीला खत पाणी घालणे यातच मोठेपणा मानला जातो. नाहीतर याच्यात काही दम नाही असं म्हटलं जातं. अशा विकृत संस्कृतीपासून मुलांना लांब ठेवणे हे दिव्य कर्म पालकांना भेडसावते आहे. बरोबर आहे ना? अशा समाजाला तुकाराम जागे करतात. नादखोळेपणा सोडण्यासाठी सन्मार्गाचा सहज प्राप्तीचा रामबाण उपायही सांगतात. आता आपण पुन्हा एकदा श्लोक वाचूया आणि ते समजून घेऊया की तया मना लागे आवरोनी असे, युक्त राजत असे मतपर जो, इंद्रियेही वश जालापै असती, त्याची प्रतिष्ठिता प्रज्ञा होय. तुका म्हणे येथे कुसंग नसावा, तेणेच पावावा निजमोक्ष. आता हा आपण अभंग इथे थांबूया आणि पुढे जाऊया. पुढे मात्र 2 श्लोक आपण एकत्र घेणार आहोत. कारण 2 अभंग आणि 2 श्लोक एकत्र विचार करण्याचं कारण असं आहे की या दोन्ही अभंगात क्रोध नावाचा नायक म्हणजे हिरो आहे. सद्गुणी, सद्वर्तनी, प्रज्ञावंत आणि प्रतिष्ठित अशा व्यक्तीच्या वर्तनात क्रोध हा खलनायक म्हणजे व्हिलन असतो आणि तोच स्वतःचे अस्तित्व प्रबळ करून नायक बनतो. म्हणजे मन हा नायक आहे आणि तो हिरो बनतो. हे या दोन्ही अभंगाचे सार आपण पाहूया ह्या अभंग क्रमांक 107 आणि 108, श्लोक क्रमांक 62 आणि 63. आता आपण सुरुवातीला आधी श्लोक आणि अभंग वाचूया. श्लोक. ध्यायतः विषयान्पुसः संगः तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधः अभिजायते. आणि अभंग आहे. चिंती विषय त्याला उपजे हे वासना, भोगहा पुरेना विषयांचा, तो या कामालागी उत्पन्न करीतो, काम तो निर्मितो क्रोधरूपा. तुका म्हणे बीजापासून अंकुर, होतो हा विस्तार याच परी. आणि दुसरा श्लोक आहे क्रमांक 63. क्रोधात भवती सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यते. आणि अभंग पहा. क्रोधे देहात्मता, बुद्धी हे उपजे, मोहे कवळीचे अंतःकरण, तेथून या आत्म स्मृतिभ्रंश जाण, स्मृतिभ्रंशे जाण बुद्धिनाश, मग तेथून या पूर्ववत मूढ, होतसे सदृढ म्हणे तुका. आता आपण 107 आणि 108 हे 2 अभंग एकत्रित घेणार आहोत. त्यातील विषय एकमेकाशी संलग्न आहेत. पहिला अभंग चिंती विषय. आता विषय उपजणारी वासना, भोग, काम, क्रोध आणि त्याच्या पुढे क्रोधे देहात्मता म्हणजे क्रोध, बुद्धी, मोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश आणि पूर्ववत मूढ अशी सर्व साखळी या 2 अभंगात गुंफली आहे. साखळी पुन्हा एकदा पहा. पहिल्या अभंगात आहे चिंती विषय. चिंतेचा विषय, चिंतेतून उपजणारी वासना, वासनेतून भोग, मग काम, मग क्रोध आणि त्याच्यानंतर क्रोधाने पूर्ण देह भरून जातो. तर क्रोध, बुद्धी नष्ट होते, मोह
मग स्मृती भ्रंश होते, बुद्धिनाश होतो आणि पूर्ववत मूढ अशी सर्व साखळी या 2 अभंगात गुंफली आहे. या आधीच्या अभंगात पाहिल्याप्रमाणे भक्षण, अपेयपान, त्यातून अविचारी वर्तन चालू झाले की चित्तात वेगवेगळ्या विषयांची वासना जन्म घेतात. अनेक आसक्ती उत्पन्न होतात. आसक्तीच्या हव्यासाने प्रबल बनतात. या आसक्ती मी सांगायलाच नकोत आसक्ती कोणकोणत्या असतात. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. आपण नेहमी त्या बातम्या ऐकतो, वाचतो. शाळेचे मुलीचं अस्तित्व धोक्यात आलंय का असं वाटू लागतं. तरुणीला वडिलांपासून, दिरांपासून, सासऱ्यांपासून धोका सांगणाऱ्या बातम्याही आपण ऐकतो, पाहतो. हा झाला वन-मॅन शो. यापेक्षा वासनेने बरबटलेले 8-10 जण एकाच युवतीवर भोग भोगून तिचं अस्तित्व संपवून टाकतात. इथे मुलीचे वय सुद्धा पाहिलं जात नाही. केवढा हा दुर्विलास. भोग हा पुरेना विषयांचा. भोगातून कामवासना अधिकच प्रवाही ठरतात. काम तो निर्मितो क्रोधरूपा. कामवासना अपुरी राहते. क्रोधाची ज्वाला भडकते. क्रोधे देहात्मता बुद्धी हे उपजे. ही न संपणारी हाव इच्छापूर्ती न झाल्याने संपूर्ण देहच क्रोधाने भरून जातो, व्यापून जातो आणि मग बुद्धी भ्रष्ट होते. अपूर्ण इच्छापूर्तीसाठी लालसेपोटी क्रोध प्रबल होतो आणि मग स्मृतिभ्रंश होतो. स्मृतिभ्रंशातून बुद्धिनाश, आयुष्याचा सर्वस्वाचा नाश. जीव जगण्याचा, आयुष्याचे उद्दिष्ट, त्यासाठी असणारे साध्य किंवा साधन हे साधकच विसरून जातो. मी कोण, काय करतोय याचे लिंक जोडायचे विसरूनच जातो. अशा ह्या विपरीत वासनेने, विपरीत भावनेने व्यक्तीकडे इतरांनी पाहिलं की त्याची फक्त निंदा होत राहते. प्रज्ञावंत आणि प्रतिष्ठित या प्रवाहात, अशा प्रवाहात म्हणजे विपरीत प्रवाहात जेव्हा बरबटला जातो, केव्हा आपण बरबटले गेलो हे त्याला समजतही नाही. या अतिहवेने आजूबाजूचे मित्र, ओळखीचे, नात्याचे ते त्याच्याशी बोलायचं टाळू लागतात. आणि मग या अवस्थेत नको असलेले मित्र आपलेसे वाटू लागतात. आणि मग ते नवीन मित्र, नको ती नवीन नाती जोडली जातात. आणि ही सर्व हे नंतर आलेले ज्या व्यक्ती आहेत त्या गाजर दाखवायचं काम करतात. आणि ह्या प्रतिष्ठिताला कंगाल करण्यासाठी असत्याला सत्य बनवले जाते. जसे मानेवर जू असलेले जनावर हिरवा चारा बांधलेल्याकडे आकर्षून पळतच राहते. तोंडातून फेस आला तरी पळणे त्याचं थांबत नाही. त्याला चारा, आता ह्या प्रतिष्ठिताला चारा कोणता आहे? इच्छा, मोह, लोभ, कामना. ह्या विविध लालसेतून एकता, एकत्रिता म्हणजे काय? भ्रमिष्ठ मनाची एकता बनते. भ्रमिष्ठ होतं मन सगळं. आणि हा कामनेचा क्रोध लुबाडणाऱ्या लोकांना हे हवंच असतं. जेव्हा लालसेच्या क्रोधाने तो प्रतिष्ठित जेव्हा भिकारी बनतो तेव्हा मग त्याला सगळे सोडून जातात. जसे फुलातला मध संपला की फुलपाखरू किंवा भुंगा त्या फुलाकडे पाहतही नाही. सर्वस्व हरपलं की मग पूर्वस्थिती म्हणजे जुन्या सगळे कोण होतं माझं, काय होतं, तर कुटुंब, बायको, मुलं यांची आठवण यायला लागते. हे परत घरात घेतील का असा विचार येणे साहजिकच आहे. मग तुकाराम सांगतात, मग तेथून या पूर्ववत मूढ होतसे सदृढ म्हणे तुका. आत्तापर्यंत केलेला मूर्खपणा आठवू लागतो आणि मी असा कसा झालो याचा विचार मनात येऊ लागतो. पूर्ववत झाले पाहिजे असंही त्याला वाटू लागतं. म्हणजे पूर्ववत प्रतिष्ठा मिळवण्याची आस त्याच्या मनात निर्माण होते. आणि असा जर दृढनिश्चय केला तर, मनाचे इंद्रियांवर अंकुश ठेवला तर व्यसनमुक्ती होऊ शकते.
मनावर इंद्रियांचा ताबा होता तेव्हा नको ते घडले. म्हणजे काय तर आता दृढनिश्चय केला तर कसं करायचंय? वासना जी होती तिचं मूळ शोधायचंय. वासनेचं बीज शोधून ते नष्ट केल्याशिवाय ही वासना थांबणार नाही. पण ती काही लवकर सापडत नाही. त्याचे एक उदाहरण पहा. आपण असा गरम गरम केलेला चिवडा डिशमध्ये घेतला, त्याच्यावर कोथिंबीर, कांदा घातला आणि मग लिंबू पिळलं. लिंबू पिळत असताना आपण वर दिसणाऱ्या बिया काढल्या सगळ्या, पण आत एक बी काही वेळेला दिसत नाही, एखादी बी, आणि ती त्या चिवड्यात पडली एवढंच कळतं आपण. आणि मग जेव्हा चिवड्यातलं बी काढायला जातो तेव्हा ते लवकर सापडत नाही. तसं वासनेचं बीज शोधून असं फार कष्ट घेऊन ते शोधावं लागतं. ते जर सापडलं तर मग ते शोधून नष्ट करावं लागतं. तरच इंद्रियांवर मनाचा ताबा लगाम अडकवला तर हा दृढनिश्चय करून पूर्ववत सुदृढता येणे अवघड नाही आणि अशक्यही नाही. म्हणून तुकाराम म्हणतात, मग तेथून या पूर्ववत मूढ होतसे सदृढ म्हणे तुका. आता वर्तमान काळात तर या तुकारामांचे वचन किती आवश्यक आहे हे तुमच्याही लक्षात आलं असेल. पण काही जण म्हणतील की तुकारामांचं काय जातं सांगायला, हे म्हणणं सहज शक्य आहे. मला एक सांगा तुम्ही, तुकारामांच्या भाषेचा ज्याने अभ्यास केला आहे त्यांच्या हे लक्षात येईल की तुकारामांचा एक एक शब्द, शब्दातील एक एक रेघ सुद्धा तुकारामांच्या मुखातून आली की त्याची ताकद काय आहे समजून घ्यायला हवी. आणि त्यासाठी तितक्याच श्रद्धेने अनुभूती पण घ्यायला हवी. आता जगद्गुरू ही उपाधी तुकारामांना का योग्य ठरते हे अशा अनुभूतीतून समजेल. आपण आता इथं थांबायला हवाय. पुन्हा आता पुढचे 2 अभंगाची अशीच जोडी आपल्याला पाहायची. कथेच्या नायकाचा शेवटी खलनायकाचा नाश झाला की ती कथा किंवा त्या कथेवर आधारित असा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. तसे या रागद्वेषाशिवाय राग आणि द्वेष ही जोडी इथं. आपले जीवन म्हणजे सुकृताचा स्तंभ कसा बनतो या 2 अभंगात तुकारामाने केलेले वर्णन आपल्याला श्रवण भक्तीतून मिळालेला प्रसादच आहे. ऐकल्यानंतर तुम्हाला तो खरंच प्रसाद वाटेल. आता आपल्याला हवा आहे अभंग क्रमांक 109 आणि 110 आणि श्लोक क्रमांक आहेत 64 आणि 65. आता आधी पहिल्यांदा आपण श्लोक वाचूया. राग द्वेष वियुक्तै तू विषयान इंद्रियै चरन आत्मवश्यै विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. याचा श्लोक पहा. क्रोधे देहात्मता बुद्धी हे उपजे मोहे कवळीजे अंतःकरण तेथून या आत्म स्मृती भ्रंश जाण स्मृती भ्रंशे जाण बुद्धिनाश मग तेथून या पूर्ववत मूढ हो तसे सदृढ म्हणे तुका. आणि त्याच्या पुढचा श्लोक आहे. प्रसादय सर्व दुःखानां हानिही अस्य उपजायते प्रसन्नचेत सहाय्याशु बुद्धीही पर्यवतिष्ठते. या अभंगात सांगितल्याप्रमाणे जसं काय परिणाम होतो हे सांगितलं, पण आपल्याला जर त्याचा प्रसाद घ्यायचा असेल जसं श्लोकात सांगितलंय तसं, तर तो अभंग त्याच्याच चांगल्या म्हणजे एक आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणतो तसं आत्ताचं झालं निगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह अभंग एक बघा. रागद्वेषाविण इंद्रिये स्वाधीन तरी तेणे मन सोडवेना घेतसे विषय परिविशुद्धात्मा प्रसादी महिमा पावेल तो हरिहरा मन जे झाले अर्पण तुका म्हणे पूर्ण प्रसाद तो. आणि या प्रसादाच्या बाबत पुन्हा पुढचा अभंग किंवा श्लोक काय म्हणतोय पहा. प्रसादय सर्व दुःखानां हानिही अस्य उपजायते प्रसन्नचेत सहाय्याशु बुद्धीही पर्यवतिष्ठते. म्हणजेच प्रसादय याची या सर्व दुःख नाश पावे अविनाश महासुख प्रसन्नते बुद्धी चित्ताची आयती
पावे तो महती प्रतिष्ठेची. शीघ्र तया सर्व लाभे महालाभ, तुका म्हणे स्तंभ सुकृताचा. आता ह्या दोन अभंगात 109 आणि 110 पाहूया आपण. मागील अभंगात प्रतिष्ठितांच्या आयुष्यातील चढ उताराने घडलेली कादंबरी समजून घेतली. त्यातून नायक, खलनायक, मन आणि रागद्वेष यातून घडणाऱ्या घटना आणि त्यामुळे आयुष्याला मिळणारी कलाटणी हे सगळं आपण पाहिलं आणि काहींनी अनुभवलं सुद्धा असेल. याचे आत्मचिंतन केल्यानंतर पुन्हा उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याला सुदृढ बनवायचे आणि त्यासाठी मनाने उभारी घेतली तर अशक्याचे शक्य होऊ शकते. आता इथं नेहमीचंच एक उदाहरण आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे वाल्याचा वाल्मिकी. पण आत्ताचं वर्तमान पाहिलं तर कितीतरी नक्षलवादी सरकारला म्हणजे राष्ट्राला समर्पित होत आहेत. अशा प्रकारे कितीतरी जणांच्या पिढ्या त्यांचे आयुष्य ज्या समाजात प्रदेशात नक्षलवादी म्हणून जीवन जगले, आता त्यांना स्वतःला परिवर्तन करून तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मनाची केवढी तयारी करावी लागली असेल. आता ते गटाने किंवा ग्रुपने झाले त्यांचं, पण वैयक्तिक करण्यास किंवा होण्यास अवघड आणि अशक्य काहीच नाही. म्हणून तुकाराम म्हणतात, घेत असे विषय परिविशुद्धात्मा, प्रसादी महिमा पावेल तो. आता वासनेचे विषय, परिवर्तनाचे विषय, जीवन जगण्याचे विषय याचा परिपूर्ण अभ्यास करून आत्मा निर्मळ बनतो. त्यासाठीचा क्रम तुकारामाने सांगितला आहे. त्यातला पहिला आहे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय हे राग आणि द्वेष विरहित स्वच्छ झाली पाहिजे. कोणी काय बोललं, कोणी काय पाहिलं, काही दिलं घेतलं यातूनही आपल्याला अगदी सूक्ष्म गोष्टींपासून सुद्धा राग येत असतो. पण राग आणि द्वेष येऊ द्यायचंच नाही असं ठरलं तर वर्तनही बदलतं. आणि मग हा महत्त्वाचा म्हणजे तरी तेणे मन सोडवे ना. त्या घडलेल्या कृती विचार हे मनातून बाहेर येतात का? मनापासून, मनातून, मनावर दगड ठेवून वगैरे ह्या करून मन स्वच्छ केलं पाहिजे. तरच आत्मा विशुद्ध म्हणजे निर्मळ किंवा पवित्र होतो. शुद्ध मनाचा अंकुश इंद्रियांवर दमन करणे शक्य होईल आणि त्यानंतर प्रसादी महिमा पावेल तो. परमेश्वराचा अंश असणाऱ्या आत्म्याला निर्मळ बनवणे हीच परमेश्वराची आराधना असते. काही उत्सव, काही सांस्कृतिक कार्यक्रम, काही धार्मिक कार्यक्रम, अशा कार्यक्रमात ही परिवर्तनीय व्यक्ती श्रेष्ठ किंवा विशेषत्वाने उपस्थित महनीय ठरते. कारण त्यांच्या सर्व अवस्था समाजानं पाहिलेल्या असतात. आधीही ती व्यक्ती प्रतिष्ठित, नंतर अप्रतिष्ठित आणि आता पुन्हा प्रतिष्ठित. या व्यक्तींचा महिमा ऐकायला लोकसंग्रह गोळा होतो. अशांचे आणि ह्या सगळ्यामध्ये त्या व्यक्तीला आम्हाला संदेश द्या अशी विनंती केली जाते. आणि ती व्यक्ती आपल्याच आयुष्यात घडलेल्या घटना इतरांना का सांगते तर त्या ऐकणाऱ्यांच्यातही बदल व्हावा, चांगला बदल व्हावा, त्या व्यक्तींच्यात परिवर्तन व्हावं ही त्यांची अपेक्षा असते. म्हणून ते स्वतःचा संपूर्ण काय इतिहास आहे आपल्या आयुष्याचा तो अवश्य सांगतात. आणि हे शब्द ऐकणे ही सुद्धा एक प्रासादिक वाणी ठरते. अशा वेळी परिवर्तनाच्या पूर्वीच्या काळातील ओळखीच्या व्यक्ती हे ऐकायला अवश्य येत असतात. त्यांनाही प्रासादिक वाणी ऐकून या अवस्थेतून आपणही बाहेर पडूया का असाही विचार मनात नक्की येत असणार. आणि म्हणून अशा वेळी ऐकलेली वाणी प्रासादिकच वाटते. असो, पण लोकांनी कितीही कौतुक केलं किंवा महिमा गायला तरी ते सर्व मनापासून हरिहराला अर्पण करायचे विसरायचे नाही. हरिहरा मन जे झाले अर्पण,
तुका म्हणे पूर्ण प्रसाद तो. प्रासादिकतेला पूर्णत्व येऊन त्याचा प्रसाद बनतो. अशा हरिहराला समर्पित व्यक्तीच्या पायाशी सुख लोळण घेतात. तुकाराम म्हणतात, प्रसादे याचिया सर्व दुःख नाश, पावे अविनाश महासुख. कधीही न संपणारे महासुख सहजपणे प्राप्त होते. मन आणि बुद्धीला प्रसन्नता लाभते आणि ते तेज चेहऱ्यावर विलसते. पावे तो महती प्रतिष्ठेची. कशामुळं? तर प्रसन्नते बुद्धी चित्ताची आयती पावे तो महती प्रतिष्ठेची. प्रतिष्ठिताच्या अवतीभोवती समाज किंवा लोक जमतात. पण इथे एक महत्त्वाचं म्हणजे ते जमल्यानंतर ह्यांचं कौतुकच करणार, तर त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवावे लागते. कसं? तर जसं पाण्यापासून म्हणजे अळूच्या पानावर पाणी वेगळंच असतं, पानाला चिकटत नाही. किंवा चिखलापासून कमळ चिखलात उमलतं पण कमळाला चिखल नाही लागलेला. किंवा एखादा पतंग कीटक अग्नीच्या मागे धावतो, जळून जातो, पण अग्नीला त्याचं काहीच नसतं, काहीच त्याचं वाटत नाही. म्हणजे इतका अग्नी जसा अलिप्त आहे, अळू जसा अलिप्त आहे, कमळ जसं अलिप्त आहे, तसं अलिप्तपणे समाजात राहायचं हे त्याला शिकवायला तुकाराम कुठंच कमी पडत नाहीत. की चांगले व्हा असंही सांगतात, चांगले व्हाल्यावर पुन्हा कसं त्याच्यापासून अलिप्त राहा हे पण सांगतात. म्हणून शीघ्र तया सर्व लाभे महालाभ, तुका म्हणे स्तंभ सुकृताचा. आणि सुकृताचा स्तंभ हे त्याचं अस्तित्व निर्माण होतं. आता सुकृताचा स्तंभ एवढी मोठी उपमा त्या व्यक्तीला द्यायची म्हणजे त्या व्यक्तीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन काय असेल. कारण त्याच अवस्थेतनं बरेच लोक जात असतात आणि म्हणून त्यावेळी त्यांना तो स्तंभ आहेच, पण तो कशाचा आहे? सुकृताचा. हे तुकारामही म्हणतात, आपल्याला तसंच वाटत असणार आहे. असो, आता अशा या स्तंभ सुकृताचा आशीर्वाद आपणा सर्वांना मिळो यासाठी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम चरणी प्रार्थना. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.